नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात झारखंडशी स्थित आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. विदर्भावर येणारी विंड ही उत्तर पश्चिम दिशेने सतत विदर्भावर येत आहे. तसेच चार्ट नंबर 2 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. हे सायनॉप्टिक सिच्युएशन मध्ये नजर बघता आजचं फोरकास्ट असं आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 25 जुलैला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 26 जुलैला विदर्भामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बाकी जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 27 जुलैला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 25 जुलैला विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात फक्त मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 26 जुलैला विदर्भामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 27 जुलैला विदर्भामध्ये गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. तसेच अँड्रॉइड ॲपमध्ये सुद्धा मौसम, उमंग, मेघदूतमध्ये तुम्ही हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.